तेव्हा संजय राऊत नाशिकमध्ये बोलत होते त्यावेळेला बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे आणि प्रामुख्यानं भाजपवर टीका केलेली आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। एअर इंडिया एक्सप्रेसमधील कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे 7 ते 9 मे या कालावधीत 170हून अधिक उड्डाणं रद्द करण्याची नामुष्की उडावली। अचानक कोलमडलेल्या विमान सेवेमुळे विमानांच्या तिकिटांच्या किमतीत 20% वाढ होऊ लागली असून त्याचा पर्यटन कंपन्यांना फटका बसू लागलाय। गेल्या 3 दिवसांमध्ये एअर इंडिया एक्सप्रेसची 170हून अधिक विमानं रद्द करण्यात आल्यानं अन्य विमान कंपन्यांनी महत्त्वाच्या हवाई मार्गावर अतिरिक्त फेऱ्या करण्यास सुरुवात केली, परंतु मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे विमानांच्या तिकिटांच्या दरात 20% वाढ झाली। यामुळे यापूर्वीच विमानाचे तिकीट काढलेल्यांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे। संप काळात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आपले बेत लांबणीवर टाकावे लागले। त्यात 20% तिकीट दरवाढ झाल्यामुळे पूर्वनियोजित सहलींच्या तिकिटाचा अतिरिक्त खर्च पर्यटन कंपनींना उचलावा लागला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।